जयंतराव सिलेक्टिव्ह आकडेवारी दिली। तुम्ही सांगितलं 59% निधी बजेटमध्ये भाजपला, 22% शिवसेनेला, 19% राष्ट्रवादीला असं तुम्ही सांगितलं। आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे, पण 2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%। आम्ही तर 137 आहोत, 137। तुम्ही किती होता? 54। बरं, तुम्ही परत काय जयंतराव सिलेक्टिव्ह आकडेवारी दिली। तुम्ही सांगितलं 59% निधी बजेटमध्ये भाजपला, 22% शिवसेनेला, 19% राष्ट्रवादीला असं तुम्ही सांगितलं। आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे, पण 2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%। आम्ही तर 137 आहोत, 137। तुम्ही किती होतात? 54। त्यामुळे मला असं वाटतं की मुळात आपल्यालाही हे माहिती आहे, असे विरोधी पक्षात आम्ही मांडतो, तुम्ही मांडता, मांडले गेलं पाहिजे, पण शेवटी कोणाकडे कुठली खाती आहेत याच्या आधारावरही ते बरेच वेळा निधी मिळतो। आणि अनेक वेळा असे असतं की काही खात्यांमध्ये, उदाहरणादाखल आता नगर विकास खातं आहे, नगर विकास खात्यामध्ये MMRDA आता जवळपास आपण 1 लाख कोटीची कामं करतो, ते थोडे आपल्या बजेटमध्ये दिसतं। सिडकोमध्ये कामं करतो, थोडी बजेटमध्ये दिसतं, पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून दिली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।